हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. अहो, आपलं वय होते तसा हट्टीपण वाटते का? हे का मी विचारते म्हणजे, काल मला एक गोष्ट, परवा मला वाटते 28 तारखेच आहे वाटते, मी व्हिडिओचे एंडला तर पत्र पण जोडते. एक 90 वर्षाची स्त्री कोर्टात गेलेली होती. कारण काय होतं, समोरच्या माणसानं काय तर तिला अपमानास्पद बोलला, म्हणजे वयाचं रेस्पेक्ट ठेवून बोलला नाही म्हणून. मग जज काय म्हणाले, अनकंडिशनल माफी मागा. आता बोलून शब्द गेलेले आहे, त्याला काही हे करताना माझं चुकलं, सॉरी, परत मी बोलणार नाही म्हणा आणि केस तुम्ही मिटवून टाका. अहो, त्या मॅडम बघा, वय वर्ष 90, तयार नाही ते एक्सेप्ट करायला. किती त्यांना समजावलं तरी तयार नव्हत्या. मग कोर्टानं सांगितलं अजूनही 20 वर्ष ह्यांची केस काढून नका म्हणून. 20 वर्षांना काढा, नाही ते कसा सिनियर सुपर सिनियर म्हणजे लवकर काढतात. नो डाऊट. नंतर परत काल ऑर्डर निघालेली आहे, जून मधली तारीख दिलेली आहे. पण त्यांचे पहिले वागण्याला निघालेलं पत्र मी हे व्हिडिओचे एंडला जोडते. म्हणजे हट्टीपणा किती करावा, ह्याला काहीतरी आपण लिमिट ठेवायला पाहिजे का नाही. हो, बरीच अशी माणसं जी वय होते ते हट्टीपणा का करावा का नाही. करतात हट्टीपणा. इन जनरल कोणी काही बोललं असलं तर तो असं बोलला, त्याचं हे चुकलं म्हणून ते माणसाशी बोलायचं नाही, संबंध ठेवायचं नाही, काहीही नाहीये. ते माणसानं फोन केला तरी उचलायचं नाही. असला हट्टीपणा वय होते तसं वाढत जाते. वय होते तसं आपण मॅच्युअर व्हायला पाहिजे, शहाणं व्हायला पाहिजे. तर सोडून वय होते तसं भांडायचं, लोकांशी वाटेल तसं वागायचं. मग हे बरोबर आहे का? किंवा कधी कधी काय होते माहितीये का, आमचे एका ओळखीच आहेत बरं का, पोलीस डिपार्टमेंटमध्ये मोठे हाय पोस्टवर होते. DIG वगैरे असलं मला काही नाही, पण एकदम हाय पोस्टवर होते. रिटायर झालेले आहेत. 70चा माणूस आहे. आता त्यांना कोण तेवढे रेस्पेक्ट देणार? ते पोस्टवर असताना माहीत आहे त्यांना खूप रेस्पेक्ट द्यायचे, लोक हे करायचे. आणि पोलीस डिपार्टमेंटमध्ये म्हणजे माहीत आहे आपल्याला लोक कसं घाबरतात. त्यांना आता वाटते आपल्याला कोणी लक्ष देत नाही, आपल्याला कोणी रेस्पेक्ट देत नाही. तुमचे घरचे देव देत ना देव देत, तर तुमचं बाहेरचं ना काही कळते. आता एक साधा माणूस होता, त्यांच्याशी काहीतरी बोलताना सहज बोलला तो काय, मी कोण आहे माहित आहे ना तुला म्हणाले. तो म्हणाला मला माहित नाहीये. तुम्ही आजोबा आहात एवढं मला माहित आहे. तसं म्हणाले, नाही मी अमुक अमुक होतो, अमुक अमुक इथे पोस्टिंग होती माझी, अमुक केले अमुक सर. हो का, ठीक आहे म्हणाला तो. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, म्हणजे आपण आपलं वय झाल्यावर म्हणजे सिनियर झाल्यावर थोड्या फार तरी आपली काय पोस्ट होती, आपण काय होतो, अमुक होतो, हे विसरायला पाहिजे. विसरायला पाहिजे. तेव्हा होतो, आज नाही ना. आणि तेव्हाच सारखं आता कसं चालेल? सपोज मला हे बघा, मी मिरजला गेले की आमचे घरचे बाहेर गेटपाशी काहीतरी कारणानं उभी असले की आमच्या शाळेचं युनिफॉर्म घालून जाणारी येणारी मुलं दिसली की ती कोणी मला गुड मॉर्निंग गुड इव्हनिंग म्हणत नाहीये, म्हणणारही नाही ना.
त्यांची आणि माझी ओळख सुद्धा नाहीये. मी रिटायर होऊन किती वर्ष झाली, 13 साली रिटायर झाले. ते मुलांनी केजीला सुद्धा ऍडमिशन नंतर घेतलेली असेल. मग ते कसे मला ओळखणार? मला कशाला ते गुड मॉर्निंग किंवा गुड इव्हनिंग म्हणणार? त्यामुळे ही अपेक्षाच आपण ठेवू नये ना. आपण होतो तेव्हा आपल्याला रेस्पेक्ट देत होते, ठीक आहे. आता वी आर कॉमन पीपल, आपण बाकीचे सारखे, सर्वसामान्यांसारखे, ही आपण जाण ठेवायला पाहिजे. नाही ते काही लोकांना काय वाटते, आम्ही अमुक होतो, आम्ही तमुक होतो, किंवा एकेकाळी त्यांना वाटते समोरचा माणूस त्यांचे एवढा नव्हता तेव्हा. पण आता दिवस बदललेले आहेत. आता ह्यांचे दिवस आहेत, त्यांचे दिवस नाहीयेत. ह्यांचं चांगलं झालंय, ह्यांची मुलं बाळं मोठी झालीत, अगदी मोठे पोस्टवर गेलेत, आणि समोरच्याच नाहीये तेवढं. मग तुम्ही ह्यांना का कमी लेखावं? ओके, पूर्वी कधी काळी असेल, पण आता दिवस बदललेत का नाही? त्यामुळे खूप काही सिनियर्सना मी बघितले, असं मनानं ते मोकळे राहत नाही. आणि हे मनानं रिकामं किंवा मोकळं नसण्यामुळे त्यांना बीपी होते, शुगर होते, आणि कुठले कुठले रोग होतात. आपण रोगमुक्त आनंदी जगायला पाहिजे. ते आपण मनानं एकदम ओपन असायला पाहिजे. मनानं एकदम ओपन असायला पाहिजे. म्हणजे कुठेही मनात कोणाबद्दलही काही भावना ठेवून घेऊ नका, नको त्या वाईट भावना. स्वतःबद्दल पण काही इगो ठेवून घेऊ नका, बिलकुल इगो ठेवून घेऊ नका. अहो, सगळं झाले, संपले, तेव्हा त्यानं काही चूक केली असेल, ठीक आहे, आपली काही चूक झाली असली तरी तो सोडून द्यायला सांगा. आणि कुठल्याही मनात भीती घेऊ नका, किंवा मी मोठा आहे, मला सगळे नमस्कार म्हणायला पाहिजे. कित्येक वेळेला हल्ली मी माझे बरोबरीचे लोकांचं पण बघितलंय. ते काय म्हणतात, अहो हल्लीची माणसं काय हो, पाया पडत नाही, काही नाही. आता आपण काही अजूनही आपल्यापेक्षा मोठे माणसं दिसली की आपण पाया पडतो त्यांचे. पण हल्लीची मुलं नाही, हल्लीची मुलं हात देतात, सेकंड देतात, ठीक आहे, त्यांची ही पद्धत आहे. एटलिस्ट ते आपल्याला रेस्पेक्ट देतात, सेकंड देतात. किंवा काही हल्ली तरी आता माझ्या नातीच्या मैत्रिणी वगैरे बघते मी, अगदी येऊन घट्ट मिठी मारतात, आजी आय लव्ह यू म्हणून. ही त्यांची पद्धत आहे रेस्पेक्ट द्यायची, लव दाखवायची. त्यामुळे हे आपण जरासं बदलायला पाहिजे असं मला वाटते. म्हणजे आपण आपल्या काळात असं होतं, म्हणजे असं पाहिजे, आता असं वागतात, म्हणजे हे सगळं चुकीचं आहे, आताची मुलं चुकीची आहेत, यंगस्टर्स चुकीचे आहेत, असं वागणं बरोबर नाही असं मला वाटते. का म्हणजे काळ बदलले प्रमाणे बऱ्याच गोष्टी बदललेल्या आहेत, त्या आपण एक्सेप्ट करायला आपल्याला यायला पाहिजे. अच्छा, ह्याच्या बरोबर मी ते पत्राची एक कॉपी जोडते, पाहिजे ते तुम्हाला बघायला. नंतरचे पत्राचं मला काही मिळाली नाही कॉपी, नाही तर ती जोडली असती कोर्टानं. मग ह्यांच्याबद्दल ओके असू देत म्हणून जून मधली तारीख दिली आहे. पण पहिलं पत्र कोर्टानं पण त्यांना कसं पाठवलंय बघा. मी तर जोडते हे व्हिडिओला. अच्छा, हॅव ए गुड डे.